जय श्री स्वामी समर्थ. मी तुमची लाडकी अमृता. पेठ वडगाव येथे आपला जो विमेन्स डेचा स्पेशल कार्यक्रम होता आज, तिथूनच मी आली आहे आणि आली आहे कुठे माहिती आहे? मी माझ्या गावी आली आहे. बत्ती शिराळा. येस, माझं फेवरेट गाव. लहानपणापासून आम्ही प्रत्येक सुट्टीला अगदी या गावी यायचो आणि तिथल्याच एका गोरक्षनाथाच्या मंदिरमध्ये मी नेहमी येते. जेव्हाही बत्ती शिराळ्याला व्हिजिट करते तेव्हा या मंदिरामध्ये नेहमी येते. आत्ता पण आलेली आहे. गोरक्षनाथाच्या सुंदर असं मंदिर आहे. याचा इतिहास म्हणजे फक्त मीच नाही तर माझ्या आधीच्या बऱ्याच पिढ्यांनी गोरक्षनाथाच्या मंदिराला त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप देणग्या वगैरे दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ते जे पूर्ण मंदिर आहे ते डेव्हलप होण्यासाठी आम्ही मदत करतोय आणि खरंच खूप भारी वाटतं जेव्हा अशा काही कामांसाठी आपण मदत करतो एखाद्या मंदिराच्या ट्रस्टला किंवा मंदिराला. सो माझ्या पप्पांनी पण इथे देणग्या वगैरे देऊन खूप छान असे प्लॅटफॉर्म्स बसवले होते जिथे लोक येऊन बसतील. इथली जी जत्रा असते ती पण खूप फेमस असते. मी नेहमी येते, येण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करते. आता गेल्या काही वर्षांपासून जमत नाहीये. पण जेव्हा आपण आपल्या गावी येतो ना, तर एक वेगळाच म्हणजे एक सुकून मिळतो किंवा एक खूप छान असा एक थंडावा मिळतो माहिती आहे. आणि मला तसंच अक्षरशः तसंच फील होतंय. मुंबईच्या धावपळीच्या पूर्ण शेड्यूलमधून वेळ काढून इथपर्यंत येणं आणि इथे आल्यानंतर इतकं शांत वाटणं. खरंच एक मस्त अशी गंमत आहे ही. आणि प्रत्येकाला म्हणजे अगदी ज्यांनी ज्यांनी आपल्या गावचा हा अनुभव म्हणजे तुम्हाला जर आला असेल तर डेफिनेटली तुम्ही शेअर करा. गावचा अनुभव एक वेगळाच अनुभव असतो. तुम्हाला काय अनुभव आला की नाही हे कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. आणि येस, माझं गाव जबरदस्त असं गाव. मी खूप एन्जॉय करते. तर थोडं मोमेंट मी थोडं शांत राहणार आहे. हे सगळं फील करणार आहे आणि हे सगळ्या आठवणी घेऊन मी आपल्या परत मुंबईला येणार आहे. सो येस, आपण लवकरच येतो आणि लवकरच आपला लाईव्ह येतोय. नेक्स्ट लाईव्ह धड के बाज असणार आहे. काय असणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. नेक्स्ट लाईव्ह पर्यंत बाय बाय.